तर एकनाथ शिंदे आजच दरेगावातून ठाण्यात येणार असल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरेगावी आहे, तर आजच ते त्यांच्या दरेगावातून ठाण्यात येणार असल्याची माहिती आहे। महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीसाठीच शिंदे आज मुंबईत येणार असल्याची आणि त्याआधी ठाण्यात येणार असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिक माहिती येते? नक्कीच आपण पाहतो प्रणिता, आज दुपारी 2 नंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये येणार असं बोललं जात आहे। दरेगावामध्ये ते सध्या आहेत। 2 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होते। त्यांची तब्येत ठीक नसल्यानं त्या ठिकाणी आराम करण्यासाठी गेलं असल्याचं देखील बोललं जात होतं। मात्र राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होती। गृह खातं आणि महसूल खातं या 2 खात्यावरती शिवसेना अडून बसलेली आहे आणि ही खातं भाजपने आपल्याकडे द्यावीत यासाठी सुद्धा शिवसेना आग्रही आहे अशा बातम्या येत होत्या। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली काही ठोस भूमिका घेणार आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे। 5 तारखेला शपथविधी होणार आहे आणि खाते वाटपासंदर्भात आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि महायुतीची ही बैठक असेल। या बैठकीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, पण या बैठकीचं ठिकाण अद्यापही ठरलेलं नाहीये। त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ठाण्याच्या घरी परततील त्यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं बोललं जाते। त्यामुळे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, नजरात लागलेलं आहे की नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडतंय, सरकार कधी स्थापन होतंय, मुख्यमंत्रीपद जर देवेंद्र फडणवीस यांना मिळत असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर मग उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे घेणार का, आणि जर घेत असतील तर त्यासोबत त्यांना गृह खातं जे त्यांना हवंय ते भाजप देण्यासाठी तयार आहे का, हे अद्यापही स्पष्ट नाहीये। त्यामुळे याबाबतची स्पष्टता कधीपर्यंत येईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील। गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।